अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे. बनवून घेण्यासाठी एकदम कमी इन्ग्रेडियंटमध्ये, कमी साहित्यामध्ये बनलेली ही रेसिपी आहे. नक्की घरी ट्राय करा. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. सुकी मासळी सहसा पावसाळ्यात भरून ठेवतो, पण काय आहे, वर्षभरात आपल्याला कधी ना कधी सुकी मासळी खायची वेळ येते. त्यामुळे मी ही आज तुमच्यासाठी खास रेसिपी आणलेली आहे. आज आपण सुक्या मासळीचा प्रकार पाहणार आहोत. तर हे जे आपण आज बनवणार आहोत किंवा जे बनवून घेणार आहोत किंवा जी रेसिपी बनवणार आहोत ते आपण एकतर सहलीसाठी म्हणा किंवा आपण कामाला जातो, शाळेत जातो, तर डब्यावर नेण्यासाठी याचा अतिशय छान असा उपयोग होतो. तर जवळा असतो माहिती आहे, सुका जवळा. तर तो जवळा बनवायचा कसा डब्यावर नेण्यासाठी किंवा आपल्याला घरात जेवणासाठी सुद्धा आपण तो खाऊन घेऊ शकतो किंवा भाकरीबरोबर, म्हणजे भाकरीबरोबरच आपण तो खाऊ शकतो, भाकर किंवा चपाती. तर असा हा जवळा बनवायचा कसा, फ्राय कसा करायचा, तो आज आपण पाहून घेणार आहोत. चला तर कृती पाहूया. ही रेसिपी बनवून घेण्यासाठी मी 2 कप इतका जवळा घेतलेला आहे. आता जवळा म्हणजे बेबी प्रॉन्स, म्हणजे कोळंबीचं पिल्लू असतं ना छोटं छोटं, ते आहे. तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 3 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे. ते तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यात मी 5 कांदे अशा प्रकारे चिरून हे आता मी फ्राय करून घेत आहे. आपल्याला गुलाबीसर होईपर्यंतच हे फ्राय करून घ्यायचे आहे. अगदी छान आपल्याला हे फ्राय करून, आणि तेल एकदम कडकडीत गरम केलेलं होतं मी. तर आता हे मी छान फ्राय करून घेत. आता हे फ्राय होतात तोपर्यंत आपण मगाशी घेतलेला तो जो जवळा होता तो आपण धुणार आहोत, पण कोमट पाण्याने धुवायचा आहे. तर मी हा जवळा कोमट पाण्याने स्वच्छ 2 ते 3 वेळेला मी हा धुवून घेत आहे. ऑलरेडी तो स्वच्छच आहे, पण तरीही मी तो 2 ते 3 कोमट पाण्याने धुवून घेत आहे. कारण सुकत घालतात तेव्हा माती, धूळ वगैरे चिकटलेली असते, म्हणून तो कोमट पाण्याने धुवायचा. तर हा स्वच्छ घासून धुवून घ्यायचा आहे. तर मी तो धुवून घेतलेला आहे आणि इथे कांदाही मस्त फ्राय झालेला आहे. आता त्यात मी 2 टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत आणि त्याचबरोबर मी हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत. 4 हिरव्या मिरच्या मी यात घातलेल्या आहेत. आता मगाशी मी काय डायरेक्ट तो जवळा धुवायला घेतला आहे आणि इथे मी गॅसवर कांदा ठेवला आहे असं नाही. तर जवळा धुता मध्ये मध्ये मी कांदा स्टर करत होते. आता टोमॅटो आणि मिरची शिजलेली आहे. त्यात मी आता हा जवळा घालून घेत आहे आणि तो छान असा एकदम हाय फ्लेमवर पहिलं मी परतून घेत आहे. एकदम हाय फ्लेमवर आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. आता जवळा पाण्यात असल्याकारणाने, विशेषतः गरम पाण्यात असल्याकारणाने तो थोडासा सॉफ्ट होतो आणि एवढ्या कांद्यात शिजवल्यामुळे तो अजूनही सॉफ्ट तयार होतो. तर जवळा मी मस्त स्टर करून घेतलेला आहे. त्यात मी 1 टीस्पून हळद पावडर आणि मीठ, एवढंच साहित्य किंवा एवढेच मसाले मी घालून घेत आहे आणि हळद आणि मीठ एकजीव होईपर्यंत हे मिक्स करून घेत आहे. आणि मिक्स झाल्याच्या नंतर मी झाकण लावून हे 5 मिनटासाठी छान शिजवून घेत आहे लो फ्लेमवर. पण मध्ये मध्ये आपण हे झाकण उघडून बघायचं आहे झालं आहे की नाही, किंवा खाली बुडाला चिकटण्याची पण शक्यता असते. तर 5 ते 7 मिनटानंतर मी गॅस फ्लेम बंद केलेली आहे आणि ही कोथिंबीरची बारीक चिरलेली पानं मी त्यात मिक्स करून घेत आहे. आणि आता हा जवळा ह्या पॅनमधून मी एका भांड्यात काढून घेत आहे.
आता हा जवळा तुम्ही रात्री जेवणासाठी भाकरीबरोबर म्हणा किंवा तुम्ही भाताबरोबरसुद्धा हा खाऊ शकता किंवा डब्यावर नेण्यासाठी, मुलांना टिफिनला शाळेत नेण्यासाठी, तुम्हाला कामावर जायला नेण्यासाठी किंवा सहलीला नेण्यासाठी सुद्धा हा तुम्ही शिजवून नेऊ शकता किंवा ही रेसिपी बनवू शकता. ही रेसिपी आवडली आणि तुम्हाला जर जवळा कुठे मिळाला तर नक्कीच अशी माझ्यासारखी ही रेसिपी करून पहा. अतिशय सुंदर असा चवीला हा जवळा लागतो. तर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय.